नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी साहिल चिले, तुमचं स्वागत होतं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आज आपण आलोय कुठे? यश टेंट पेंट आइसलँडला. आपल्या भावाचाच आहे. भावाचाच आहे ना आपल्या भावाचाच आहे. तर इकडे आम्ही आज सॅटर्डे आणि उद्या संडे, म्हणजे उद्या निघू. एक दिवस आहे. आम्ही वन नाईट स्टेला आलोय. तर आता सध्या तर कोण नाहीये, आपल्यानंच ओपन केलंय. तर आता बघू, ब्लॉगमध्ये बनवून राहा. इकडे तर तुम्हाला यायचं असेल, आवडलं असेल तर मी लास्टला सगळं डिटेल्स देईल. तर चला जाऊयात. तर मंडळी, आपण आता चेंज केलेलं आहे. हे बघा, सुरक्षा कवच घातलेलं आहे, म्हणजे लाईफ जॅकेट. तर आपण आता चाललो आहे बोटिंगला. तर थांबा थोडा वेळ, बोट्स वगैरे दाखवतो तुम्हाला. सो ही बघा आपली बोट. आता आपण इकडे बोट सोडणार, नंतर तुम्हाला लांबूनच शूट दाखवणार, कारण की पाण्यात फोन घेऊन जात नाही. चुकून पलटी वगैरे झाली तर यश, सेफ्टी इम्पॉर्टंट आहे भाई. सो सुरक्षा कवच. सो इकडनंच मी ट्रायपॉड लावेल आणि शूट दाखवेल. तर दाखवतो, थांबा. आता मी पनीर चिल्ली बनवलेली आहे. तू बनवली? अरे तू बनवलेली आहेस? बनवली, मदत केली. आम्ही थोडी हेल्प केलेली बनवायला. आता तिथं आम्ही चाललेलं आहे, आमचं चरणं चालू आहे. एकदम टेस्टी झालेली आहे. आम्हाला खाऊ आता नंतर बोलतो. तर मंडळी, आपलं आता खाऊन वगैरे झालेलं आहे. मी आणि यश थोडं चिल करतोय, नदीच्या बाजूला बसलोय. बघू शकता. तर थोड्याच वेळात आता ब्रेकफास्ट होईल. मग त्यानंतर ब्रेकफास्टच होईल ना, नाश्ता आपल्या भाषेत नाश्ता. ते लोक ब्रेकफास्ट करतात तिकडे. ब्रेकफास्ट सकाळी असतं, आपल्या भाषेत नाश्ता होईल. मग त्यानंतर थोडं एन्जॉय करू. पूलमध्ये आम्ही रात्री जाणार, आणि थोडे इकडे आलेले आहेत गेस्ट. तर आपण रात्री जाऊ. त्यांना आता काय करायचं ते करू दे. आपण रात्री मस्त, काय बोलतो, मच्छा आएंगे बाय, बस क्या. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे रिव्हरच्या साईडलाच असे टेंटसाठी सेपरेट जागा बनवलेली आहे, टेंट आयलँड. तर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे तुम्हाला टेंट भेटू शकतात. इकडे जर तुम्हाला पाहिजे असतील तर आधीच बुक करावं लागेल, कारण की हे टेंट जे रिव्हरच्या साईडला टेंट आहेत ते लगेच बुक होतात. आणि इकडे रिव्हर राफ्टिंग पण आहे. भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, जर तुम्हाला इकडे खूप एन्जॉय करायला भेटेल. काय बोलतो यश? मजेत या, नक्की विजिट करा. खूप मजा येईल तुम्हाला. तुमचे पैसे वसूल होतील, गॅरंटी. स्टाफ पण आपलाच आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं. यशचं नाव घ्यायचं. तर मंडळीचे आपल्या लेफ्ट साईडला टेंट आहेत, ते ग्लॅम्पिंग टेंट आहेत. तिकडे आरामात 10 ते 15 जणांचा ग्रुप एन्जॉय करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला आता शांतता पाहिजे असेल, तुम्हाला आराम करायचा असेल, तर इकडे बघा रिव्हरच्या साईडला झोपाळे बांधलेले आहेत. एक तिकडे आहे असे, आणि मध्येच पाळणं पण बघायला भेटेल तुम्हाला. तर तुम्ही इकडे फुल चिल करू शकता, आराम करू शकतात. तर मंडळी, आपण बाहेर बसलेलो, इकडे खूप चावच्या चालू आहे. आपण इकडे आत आलेलो आहे. तर आता शेफने पावभाजी बनवलेली आहे, तर आपण ती टेस्ट करूया. तसं आपल्या भावाचंच रिसॉर्ट आहे, मला एवढं टेन्शन नाही. कुठे पण बसा, काय पण करा, खावा पिवा, नुसतं मजा करा. तर टेस्ट करूया. कॅम्पिंग दिसतं बघा, व्हाईट कलर बघा, कलर. अरे स्पायसी आला तर ना, मजा आली असती. मजा एक नंबर. काय बोलतो शुभम, खाऊन बघ ना, दाखव. कसं आहे? तर मंडळी
आता आपण खाऊया, मग स्टार्टर्स चालू होईल, मग ते पण तुम्हाला दाखवतो. आता खूप मजा येणार आहे बाई, रात्र होणार आहे, सगळ्या लाईटिंग वगैरे लागतील, तर भेटूयात थोड्या वेळ. तर मंडळी तुम्हाला आता रात्रीचा व्ह्यू दाखवतो. काय नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे, पूर्ण झापूक झुपूक पूर्ण झगारा गेलेला आहे. थांबा. तर मंडळी हेच बोलतो, झापूक झुपूक झगारा गेलेला आहे, पूर्ण सगळीकडे लाईटिंगच लाईटिंग आहे. पुढे गेलं तर अजून लाईटिंगमुळे एवढं भारी दिसत आहे. तर तुम्ही पाहिजे इकडनं एंट्रन्स केली तर इकडे पुढे या, इकडे या साईडला स्विमिंग पूल आहे. आता दिसत नसेल, आपण क्लोजली जाऊ, क्लोज केल्यानंतर शूट देतो तिकडचं पण. तर असं पुढे आलात तर लेफ्ट साईडला जेंट्स टॉयलेट आहे आणि त्या साईडला पुढेच लेडीज टॉयलेट आहे. अजून इथे पुढे आलात तर इकडे पार्किंग आहे, तुम्ही इकडे गाड्या पार्क करू शकता. इकडे किचन आहे, तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल स्प्राईट वगैरे आधीच ऑर्डर करायला लागतं, कारण की इकडे आसपास शॉप नाही, माझे लोक आणून ठेवतात. तर इकडे पहिलं तुम्ही ऑर्डर द्या, मग तुम्हाला सगळं पाहिजे ते भेटेल. तर अजून पुढे आला तर मंडळी तुम्हाला बोललेलो स्विमिंग पूल दाखवतो. हा बघा नाईट व्ह्यू ऑफ स्विमिंग पूल, वरती फुल लाईटिंग केलेली आहे. समोर आपल्या कॅन्ट्रीचा लोगो आहे आणि खाली पाणी बघा काय क्लिअर दिसतंय आणि काय सुंदर दिसतंय. नाईट फोटोसाठी बादशाह आहे. हा आपला व्हेज स्टार्टर, मॅक्सिकन, मंचुरियन आणि इंडियन स्नॅक्स. चला आपण आरामात बसूया आणि रगडूया. तर आपण आता स्टार्टर्स खातोय. मगाशी तुम्हाला दाखवलं आहे, याच्याने मी रगडणारच. तर एक प्लेट साईडला घेतलं आपण, नळ्या संपवलेला आहे. तर आता आपण इकडे नॉनव्हेज आहे, मॅक्सिकन चिकन आहे आणि इकडे मंचुरियन मॅक्सिकन आहे. तर पहिलं आपण मंचुरियन खाऊया. मस्त. मंचुरियन अजून पण क्रिस्पी लागते. फूड रिव्ह्यू नाही आहे, तुम्हाला टेस्टवर सांगता की तुम्हाला कसं जेवण नाही त्याचं. चिकन चिली मॅक्सिकन ऑसम ऑसम. चिकन मस्त. ओके कातील काय शुभन आहे का. काय हल्लास मंचुरियन कसं आहे. मस्त आहे, अजून क्रिस्पी लागतं. ऑथेंटिक मंचुरियनची टेस्ट येते. एक नंबर आहे. तू काय रिकमेंडेड करे. चिकन चिल्ली ना, मला पण चिल्लीला आवडली. भाई चिकनचा नातच नाही. माझं नाव चिंच, आडनाव आकडे, त्रास देत मला मुलांनी माकडे. भाव माझा हावडा, जरासा भावडा, रंगाने इरवट, काहीसा तुरट. बहीण माझी कैरी, लावू नका आत, चुनकाल येत आमटी दात. पांडुटकी चेंडू झाडाला लोंबतात, मामा माझे चांगले कवट त्याला म्हणतात. awesome awesome. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तर आम्ही आता उठलेलो आहे. पाठी व्ह्यू बघू शकता, काय कडक व्ह्यू आहे.
आता फटाफट फ्रेश होतो, मग त्यानंतर ब्रेकफास्ट करतो, नंतर थोडंसं एन्जॉय करूया. चला. होते झिप लाईन, परत ते एक होतं लॅडर क्लाइम्बिंग. तर तिकडे माझा मित्र यशनी थोडीशी माती काढली, कारण की आडवी व्हिडिओ काढायची होती, तिने उभी काढली. बघू आपण एडिटिंगमध्ये काय होतं आहे का त्याला ॲडजस्ट करून टाकू. आणि परत रायफल्स शूटिंग होती. अजून भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही या बघा भाई, तुम्हाला खूप मजा येईल. मी लिहून देतो. आता आम्ही जेवतो थोडं. मीच बनवलं आहे, फ्राईड राईस बनवलं आहे. तर आता आपण फ्राईड राईस खाऊया. एक फ्राईड राईस. काय बोलतो यश? पाणी घेतलं. पाणी आहे. तर बघा, हा निर्लज्ज, ह्यानी नीट शूट केलं नाही. हाच तो निर्लज्ज मुलगा. शेजवान चटणी घेऊन येतोय. काय मग जेवायला टेस्ट कशी आहे सांग भाई, मी बनवलंय. खाऊ तर दे. तेच खा. तर आता आपण खाऊया. यश काय नाही, आता माझ्या मित्राने माझ्यासाठी एक फ्राईड राईस बनवलेला आहे. इकडे बिझी आहे सगळे खूप लोक, त्यामुळे आता बघूया टेस्ट करून कसा बनवलाय. आणि चांगला बनवलायस. खरं ती तेलावरची टेस्ट येते की नाही चायनीज स्टॉल ऍक्च्युली येते. त्या शेजवान चटणी तर अजून मस्त आहे. मस्त बनवलाय. शेफ आहे शेफ. काय ते फक्त मोजक्याच लोकांसाठी असतं. हा काय जे खास असतात ते. मस्त बनवले. त्यात मम्मी पप्पा पहिले येतात, त्यानंतर बाकी. चला आता मला मित्रांनो खाऊ द्या. चला आता खाऊयात. मी तर टेस्ट करू दे बाई पहिला. बाई शेजवान चटणी दे बाई. शेजवान चटणी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑसम. सेम डिट्टो टेस्ट. काहीच फरक नाही. काहीच नाही. चला थोडं खातो, त्यानंतर आपण बोट वगैरे चालवायला जाऊ. स्विमिंग पूलमध्ये उडायला आलो. आपली फेवरेट काम. चला. सो गाईस, आता आपण आलो आहे, बघू शकता, रिव्हर राफ्टिंग करायला. थोडंफार करू, 1-2 राऊंड मारू, त्यानंतर थोडं स्विमिंग पूलमध्ये मजा करूया. भेटूया. थांबा, तुम्हाला थोडाफार व्ह्यू देतो जमतो तेव्हा, कारण की ते ॲडजस्ट थोडी मोठी नाही, म्हणजे एक जण असा प्रॉपरली बसू शकतो तेवढीच आहे. तो कॅमेरा असा कुठे ठेवू ते कळत नाही आहे, कारण की इथे ठेवलं तसं लागते, तिकडे ठेवलं तसं लागते. म्हणजे बोट अशी हलते, वाकडे तिकडे. सो कुठे ठेवू ते कळत नाही आहे. तरी मी माझ्या प्रमाणे जसं होईल तसा व्ह्यू देतो. बाकी काय आहे, मजाच मजा. तर आपण आता चाललो स्विमिंग पूलमध्ये. यो बघा, स्विमिंग पूल. आणि हा
भिकारी दिसतोय पण हाय नाही रास पैसा वाला खोटा बोलतोय साप गरीब माणूस आहे गरीब लाके एक नंबरचा चला आपण अरे अरे उड्या मारूया आता ते लावतो ट्रायपॉड तर उड्या मारूया मस्त आहे की थोडी एन्जॉय करूया तर मित्रांनो आपण आता निघालोय तिकडे काय करतो म्हटलं काय नाही काय करतच असतो त्यात काही नाही तर आपण आता निघालोय चालत चाललोय आणखी रिक्षावाला आपला जो आहे तो गेलाय बाहेर तो चालत जायला लागतं काय नाही 10-15 मिनटं लागतात एवढा काही शॉर्ट नाही त्याचा सो इकडे तुम्हाला असं असेल ॲड्रेस वगैरे सांगतो कुठे ॲड्रेस सांग प्रॉपर डिस्क्रिप्शन मध्ये टाकून द्या पण शेलूला उतरल्यावरती रिक्षावाल्याला सांगायचं एंड पॉइंट आहे मी का उलटा चालतोय बाई थांबा जरा काय नाही शेलूला उतरल्यावरती रिक्षावाले सांगतात किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यावरती आम्ही तुम्हाला करंट लोकेशन शेअर करू कार वगैरे नेत असेल तर आणि वेस्ट साईडला याचं स्टेशनवरून आलं तर ज्या साईडला ट्रेन सोडते म्हणजे शेवट स्टेशन त्या साईडला ईस्टला वगैरे जायचं झंझट घ्यायचं नाही तिकडनं मग तुम्हाला रिक्षावाले लुटणार तिकडच्या रिक्षावाल्यांना माहिती नाही तिकडच्या रिक्षावाल्याला लोकेशनच नाही माहिती बाई अशा फिरवत बसणार ना मग पैसा रास घेणार मग सर आता मी ब्लॉगची एंडिंग इकडेच करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन मुद्द्याची बात तर तुम्ही बोलत असाल की एवढे दिवस व्लॉग का नाही येत होते तर थोडा इश्यू झालेला एडिटिंगचा कारण की मी एडिट करत होतो त्या फोनमध्ये तर त्याचा जो म्हणजे डेटा होता म्हणजे जे व्हिडिओ होते सगळे ते सगळे उडाले रत्नागिरीचा व्लॉग एडिट आता मी म्हणजे थोडे थोडे व्हिडिओ आहेत जेवढे आहेत तेवढे मी आता टाकेल म्हणजे ह्या ब्लॉगच्या अगोदरच येईल तो ब्लॉग तर तो पण बघा खूप भारी ब्लॉग आहे तो म्हणजे क्लॅरिटी खूप चांगली आहे त्या ब्लॉगची म्हणजे काहीतरी नवीन ट्राय केलं आहे मी सो बघा नक्की खूप धमाल केली तिकडे पण कॉमेडी वगैरे केलेली तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड बाय